सोनं आहे सोनं, आमच्या घरचं सोनं. हॅलो हॅलो. काही महिन्यापूर्वी आम्ही हय काहीतरी लावलं होतं, तर आता रेडी झाला आणि आता आम्ही त्या काढतलो. तर ह्या जर बघून ही पानं वगैरे बघून तुमका जर समजला असत तर आधीच कमेंट करून माका सांगा. तर मी आता ह्या खणाक घेते, तर बघूया इथून आता काय निघतंय. जून महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच पाऊस पडलो ना की आम्ही हळद लावतो. तर जूनच्या एंडिंगला आईन हे हळद लावल्यान होती आणि आता जानेवारी येलो असा. तर माझ्या मते तर 6 महिन्यात हळद ही तयार होता आणि आता ह्यो जानेवारी सुरू असा, हळद रेडी असा. आणि आई अशी सांगता की हळद ही पौष महिन्यातच खणाची असता. आता ही हळद रेडी झाली आहे कसा कळता, ही जी का हळदीची पानं असतात ना ती सुकतात आणि अशी मरान पडतात. ती मरान पडली काय समजायचं की आपली आता हळद रेडी असा आणि ती डिसेंबर जानेवारी म्हणजे ह्याच पौष महिन्याच्या यातच खणली जाता. तर आम्ही आता ती खणतो. कोयतीच्या साह्यान हळदीची जागा तर साफ करून झाली आमची. सगळी हळदीची मेलेली पानं आम्ही आता ह्या कोयतीन कापून घेतलं आणि आता ही कुदळ असा, ह्या कुदळीच्या साह्यान आता ती आम्ही खणतलो. कुदळीन तेवढासा नाही खण, मला ते पिकाच घेऊ गया. माती आता घट्ट झाल्यामुळे ना माहिती आहे अशी उलटी खणत जाऊची असता. पण मी कॅमेरो अँगल हे लावलंय त्याच्यामुळे मी तुमका आता जवळची खणत दाखवते, मग टाइम लॅप्स करतले. कायम खणत जातं ना मागून पुढे खणत जायचं असतं, मला माहिती आहे. तिकडून मी खणत इले तर तिकडे कॅमेरा अँगलला पाठ येते. शेतकऱ्याची कन्या आहे मी. ही हळद पूर्ण खणन झाली की आम्ही ती साफ करून घेतलो, म्हणजे हे असे सेपरेट करून घेतलो, हे कापून घेतलो पुढचा. आणि जे असे कांदे असत ना हे तर ते आम्ही लावूसाठी पुढच्या वर्षीसाठी तसेच ठेवतलो, म्हणजे जेणेकरून आम्ही परत हळद लावू शकतो. आणि हे का पण खूप प्रोसेस असा. साफ करून झाली की मग ती पाण्यात गरम पाण्यात उकडूची लागता, उकडून नंतर सुकूची लागता आणि सुकवून नंतर आम्ही त्याची हळद कुटतो. आणि वर्षभर आम्ही आमची घरगुती हळदच आम्ही घरात वापरतो. चला मग आता एवढं भाग असा ती हळद पटापट खणून घेतो आम्ही, कारण आता 10च वाजले आणि सूर्य पण इलो असा, ऊन पण खूप पडता. हळद नेऊन होत उठ. मी कोणता काम करू गेलंय आणि माझा चिंकू माझ्या सोबत नाही, असं होऊ शकत नाही. चिंकू मीच आहे.
आलंय डोक्यावर आणि ऊन खूपच वाढला आणि अर्ध्याच्या वर जास्त ती खानान झाली असा दमक झाला खूप घाम येलो पूर्ण असा पिकाव धरून असं जोरात मारूचा लागता आणि मग तर खणून काढूचा लागता परत ते आजूबाजू कसे हळदी रिगलेले असतात ना ते असे खणून काढूचे लागतात असा प्रत्येक ठिकाणी अशी एक कुदळ मारून काढूचा लागतं एक पिका मारून काढूचा लागता दमलंय थोडासा बसतंय आणि सांगूची गोष्ट म्हणजे असाच कालच घरगुती पद्धतीत मी फेशियल केलंय आणि आज मी उन्हात हळदखाना गेले 5 मिनिटं रेस्ट घेतले आणि परत एका झटक्यात जी काय उरलेली असा हळद ती मी खानान टाकतले दमलंय तर मेल्या बघ कसं लाल लाल झालंय म्हणजे टोमॅटो पिकले बघ आई म्हणत होती लाल लाल झालंस म्हणून एवढी हळद खणलंय आणि तू आता येईल हळद खानान झाल्यार हो ती आहे ती एवढीशीच हो एवढीशी तुका वाटतं एवढीशीच किती खणलंय ती दाखवताय चल तुका चल आई दे गे याकच गम्या चल तुका दाखवताय किती ती एवढीशी हळद म्हणतो बघ केवढी हळद खणलंय बस झाली ना अजून एक घमेल असा थांब घाम दिसाक नाही पाणी टाकू काय इलो अगं हे बघ तुका काय सांगा गप्र काहीतरी होणार होता एवढी सगळी हळद आता आम्ही खणून घेतलेली असा तर ती आम्ही आता साफ करतो तर ही काय हळकुंडा असत ना ती अशी सेपरेट करून घ्यायची आणि हे असत कांदे त्याची मुळा वगैरे ही पाळा कापून घ्यायची आणि ह्यो असा हळदीचो कांदो तर ह्यो कांदो आपण परत लावू शकतो तर हे कांदे आम्ही आता बाजूक करून ठेवतो आणि ही जी काय हळकुंडा असत ती बाजूक करतो हे कांदे आम्ही पुढच्या वर्षी परत लावतलो आणि ही हळकुंडा असत ना ती आता साफ करून घेतलं आणि त्यांना धुवून व्यवस्थित गरम पाण्यात उकडून घेतलं आणि त्याच्यानंतर सुकवून घेतलं काही 3-4 हिमरा आणि व्यवस्थित सुकली की नंतर आम्ही त्याची हळद कुटतो
आमची हळद साफ करून झालेली असा. जर माझा व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा, शेअर आणि कमेंट करा.